श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते, पण या तुळशीपासूनच आपल्याला घरातल्या काही नकारात्मक गोष्टी काढून टाकण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह विचार येण्यासाठी काही उपाय करायचे आहेत. तर वाळलेली तुळस जी आहे त्याची एक काडी घेऊन आपल्याला त्या काडीपासून एक उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरावर जे संकट आहे ते दूर होईल. मुलाची, घराची, त्याचबरोबर नवऱ्याची प्रगती होईल. म्हणजे कोणत्या कामामध्ये यश येत नसेल किंवा एखादं कोर्टाचं कशाचं काम असेल जे की त्याच्यामध्ये सतत अपयश येत असेल, घरामध्ये बरकत नसेल, तर त्याच्यासाठी हा उपाय आपण करू शकतो. तर तो उपाय कशा पद्धतीनं करायचा ते आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुळस माता ही लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते. हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एक तुळशीचं रोपटं असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या घरामध्ये तुळशीचं रोपटं आहे त्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य नक्कीच नांदते. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा वाससुद्धा त्या घरामध्ये असते. घरामध्ये सकारात्मकता राहण्यासाठी, घरामध्ये चांगले विचार येण्यासाठी आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळशीचं रोपटं असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या तुळशीच्या रोपाची दररोज नित्यनियमाने पूजन केल्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होते. तर ह्याच तुळशीचं, वाळलेल्या तुळशीचं एक आपल्याकडं काडी घ्यायची आहे आणि ती जर तुम्ही या ठिकाणी ठेवली तर नक्कीच आपल्या घरातले सर्व दारिद्र्य, नकारात्मक शक्ती किंवा जे काही वाईट विचार आहेत ते निघून जाण्यास आपल्याला मदत होणार. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळस माता ही भगवान श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे. सर्व महिलांनी दररोज नित्यनियमाने सकाळी आंघोळ करून, आपले केस बांधून, कपाळावरती हळद कुंकू लावून तुळशीला जल नक्की अर्पण करावे. पण जल अर्पण करत असताना एका मंत्राचा उच्चार नक्की करावा. तर तो मंत्र म्हणजे कोणता? तर ओम वृंदावनय स्वाहा हा खूप प्रभावीशाली असा हा मंत्र आहे, जो की आपल्याला तुळस मातेला जल अर्पण करताना या मंत्राचा उच्चार करायचा आहे. या मंत्राचा उच्चार केल्याने ती स्त्री भाग्यवान बनेल. तर त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता तुळशीला कधी जल अर्पण करू नये, तर रविवार हा दिवशी तुळस मातेला जल अर्पण करू नये, कारण तुळस मातेचं निर्जल व्रत या दिवशी असतं. म्हणून तुळशीला चुकूनही रविवारी पाणी घालू नये. तर त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला या उपाय कशा पद्धतीनं करायचा. तुळशीच्या वाळेला एका काडीपासून जर हा उपाय केला तर नक्कीच मुलाच्या आणि घराची, पतीची प्रगती आपल्याला होण्यास खूप मदत होणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं, आता आपल्या घरातल्या तुळशीला नित्यनियमाने पाणी घालणं तर खूप महत्त्वाचं आहे. तर पण चुकून जर तुमच्याकडून तुमच्या अंगणातली तुळस जर वाळली तर तिच्या काड्या कधीही इतरत्र कुठेही फेकून देऊ नका किंवा तुळशीचं रोपटं वाळलेलं कुठेही इकडं तिकडे फेकून देऊ नका, जेणेकरून ते कचऱ्यामध्ये किंवा पायाखाली येईल अशा स्थितीमध्ये टाकून देऊ नका. तर त्या वाळलेल्या झाडाचं, तुळशीच्या रोपाचं किंवा जी काड्या आहेत त्याच्या वरच्या ज्या काड्या आहेत त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत आणि जे झाड आहे, छोटंसं रोपटं जे आहे, तर ते जर वाळलेलं असेल तर ते मुळापासून काढून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये किंवा मातीत तुम्हाला पुरायचं आहे. तर तुळशीच्या रोपाच्या वरच्या जे काड्या आहेत त्या आपल्याला काड्या काढून घ्यायच्या आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर थोडं बारीक करून त्या मिक्सरच्या भांड्याला फिरून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्याची पावडर आपल्याला बनवायची आहे. ती पावडर काय करायची आहे, मस्त असं छोट्याशा चाळणीने गाळून घ्यायची आहे आपल्याला आणि बारीक झालेली बुकटी एका छोट्या भरणीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण दररोज नित्यनियमाने देवपूजा करत असताना श्री हरी विष्णू यांची सुद्धा आपण पूजा करत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री हरी विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. जर आपण भगवान श्री हरी विष्णूंना नैवेद्य अर्पण करत असताना तुळशीच्या पानात नाही ठेवलं तर ते श्री हरी विष्णू आपला जो नैवेद्य आहे ते स्वीकारत नाहीत, कारण भगवान श्री हरी विष्णूच्या नैवेद्यामध्ये तुळशीचं पान असणं खूपच महत्त्वाचं आहे. तर आपल्याला तीच पावडर जी आहे, ज्यावेळेस आपण देवपूजा करत असताना चंदन व पावडर, ती पावडर एकत्र करून श्री हरी विष्णू यांना टिळा आपल्याला लावायचा आहे. नित्यनियमाने हा टिळा आपल्याला भगवान श्री हरी विष्णू यांना लावायचा आहे. असं केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर घरातली जी व्यक्ती आहे, प्रत्येक व्यक्तीने दररोज नित्यनियमाने या चंदन व पावडरचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहील. तर या प्रकारे हा छोटासा उपाय करायचा आहे. आता दुसरा उपाय, तर हे
तुळशीचे छोटे छोटे जे काड्या आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत, स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्याला हळदी कुंकू लावायची आहे. 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे, थोडा अक्षदा घ्यायचा आहे आणि एका लाल किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे. म्हणजेच बघा, लाल वस्त्रामध्ये हे आपल्याला काड्या थोड्याशा तुळशीच्या टाकायच्या आहेत, 1 रुपया नाणं टाकायचं आहे आणि अक्षदा टाकायचा आहे, थोडा हळदी कुंकू टाकायचं आहे आणि ती पोटली तयार करून आपल्याला आपल्या देवघरात किंवा तुम्ही जेथे तुमचे दागिने वगैरे ठेवलेले आहेत, मौल्यवान वस्तू ठेवलेल्या आहेत, तेथे आपल्याला ठेवायची आहे. जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर आणखीन कृपा करीन आणि आपल्या जीवनामध्ये आणखीन भरभराटी आणेल. धन, संपत्ती, ऐश्वर्य आपल्याला आणखीन मोठ्या प्रमाणात मिळेल. यासाठी आपल्याला हे छोटा दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हे तुळशीच्या वाळलेल्या काडीपासून हे 2 उपाय केले तर नक्कीच तुमच्या घराची प्रगती होईल, मुलाची प्रगती होईल, नवऱ्याची प्रगती होईल आणि घरामध्ये सुख, समृद्धी आणि लक्ष्मी मातेचा वास राहील. ज्या ठिकाणी लक्ष्मी माता असते तिथे भगवान श्रीहरी नक्कीच असतात. त्याचबरोबर ज्या ठिकाणी श्रीहरी भगवान विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास नक्कीच असतो. तर हे उपाय नक्की करा. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.